गाईस, मी इथे 12 वाजता येऊन बसलो आहे. आता वाजलेत 2 आणि 12 ते 3 रिहर्सल होती आणि अजून रिहर्सल सुरू झाली नाही आणि कदाचित रिहर्सल नाही होणार आहे. म्हणजे मी येण्यासारखा 2 तास पुण्यात प्रवास करून आलो आणि रिहर्सलच नाही. वा, माझ्या डोक्यात आलं होतं की असं होणार आहे, पण मी बोललो जेव्हा केव्हा मी नाही जात तेव्हा काहीतरी महत्त्वाचं घडतं. आता जर का मी आज आलो नसतो ना तर काहीतरी महत्त्वाचं घडलं असतं बघा. आता काय, चला घरी परत उन्हात. अर्धा तास झाला गाईस, बस स्टॉपवरती उभा आहे. एक बस नाही, अर्धा तास खड्ड्यात गेली बस. आपण चालत निघणार भाई, वैतागवाडी. पण माझा एक मेजर प्रॉब्लेम असा आहे की जर का मी चालत निघालो आणि मला रस्त्यात काय अशी चांगली गोष्ट दिसली तर ते घेतल्याशिवाय माझं मन मानत नाही. मी यासाठी बोलतोय कारण की येतानाच फॅशन स्ट्रीट लागते ना, तर तिथे मला 2 सुंदर असे किचन दिसले. ते 2ही सुंदर किचन मी घेतले. वेट, लेट मी शो यू. एक आहे, बघितल्या मम्मी मला घराबाहेर काढणार. घराबाहेर काय, घराच्या आतच घेणार नाही. गाईज, काल माझा रिझल्ट लागला आणि मला एका सब्जेक्टमध्ये 31 आउट ऑफ 40 आहेत आणि एकामध्ये 20 पैकी 40 आहेत. तर यांचं म्हणणं काय आहे की कसं काय पास झालास. ही बोलते ABCDचा पेपर असेल, ही बोलते कॉपी केला असेल. म्हणजे पास झालो तरी प्रॉब्लेम, नापास झालो तरी प्रॉब्लेम. काय अचीव केलं तर चुकून झालं, काय अचीव नाही केलं तर तो तसाच आहे. नाही, माझा विवेक प्रामाणिक आहे. कॅमेरा समोर बोल. अजूनपर्यंत किती वेळा नापास झाला पण कॉपी नाही केली. तुला काय माहिती? 8वी पर्यंतच नापास मला झालो. विश्वास त्यानंतर आहे. मी माझ्या बलबुत्यावरती माझी विदाऊट दोन्ही ट्युशन क्लासेस मी पास झालो. कारण की कॉपी करायला पण दिमाग लागतं ना. जळते. 10वीत मी मॅथ्स मध्ये 74 आले, हिच्यापेक्षा जास्त. तू किती? 73. आपकी औकात बता रहा हूं सर. नमस्कार गाईज, तर आता आम्ही ते सध्या विद्यापीठमध्ये आहोत. आपल्यासोबत ओंकार दावाडेत, माईम करून दमलेत बिचारे. सकाळी किती वाजता आलास? 8 वाजता. 8 वाजता आला. मी 10:30 वाजता आलो कारण की एकांकिकाची तालीम 10:30 नंतर होती, म्हणजे आहे. तर सध्या आता आपण पेट पूजा झाली आपली मस्त की डाळ राईस एवढा भात खाल्ला आहे, पोटभर एकदम जब्बर भूक लागली होती. आता बसलो आहे पंख्याखाली, जरा वेळ झोप येते. असं वाटतं 1-2 तासाची वामकुक्षी मारूयात, पण लाईफ झोपलो आणि दादा येईल अचानक आणि मग माझी लागतील. त्यामुळे इट्स बेटर टू वेकअप. गाईज, इथे आपल्या एरियामध्ये काहीतरी क्रेझी नवीन आलं आहे. स्मोक्ड BBQ टॅक्सी. दिसलं की आपण ट्राय करणार. पार्सल घेऊन जाऊयात, आवडलं तर परत ट्राय करूयात. नमस्कार कळेल. तरी ते आपण विद्यापीठच्या स्टेज साफ करतोय, तेवढंच काहीतरी कॉन्टेंट. काय बोलता मित्रांनो, तर आता घरी चाललोय तालमीवरनं. 7:30 वाजलेत रात्रीचे. विषय असा आहे की व्लॉगिंगला काही कॉन्टेंटच मिळत नाही. रोज एकटा येतो, एकटा जातो, सोबतीला पण कोण नाही. तर तेच प्रयत्न करतोय माझे जेवढे होईल पॉसिबल तेवढं कॉन्टेंट काढायला तुमच्यासाठी. क्या बोलते बबली? अरे फुल काढा, फुल पोचू तरी दे रे माझ्यापर्यंत, मी रिॲक्ट करेन. लाईट ह्याच्यावरती की सुंदर पडते. आपण ऑपोजिटला आहोत लाईटच्या. काय बोलते वैष्णव, कैसा आहे? लागले सुजलंय. एक साइड भाईची सुजली दाढ. सध्या नाही काढला कॅमेरा. फ्लेक्स कर ना. फुलपाखरू दाखव, फुलपाखरू. नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या त्याच व्लॉग मध्ये. आणि आता सध्या
आपली बहीण आपल्यासाठी बनवते सोया मोमो विथ मोमो अचार. ते नेपाली ऑथेंटिक चटणी बनवते, मोमो अचार. हे कलरची अँड चटणी हिअर इज द स्टफिंग ऑफ मोमो. आणि इथे माझी मम्मी आराम करते. सगळ्या भाज्या मी चिरून दिल्यात. हे कैसा शेफ आहे भाई? सुशेफ येते माझी. म्हणजे ही हेड शेफ आणि ही सू शेफ. सू शेफ म्हणजे जे हेड शेफला असिस्ट करतात मी सूशेफ नाही, सू- आ, काय उलटच. ना. Assist? सॉरी, हेड शेफ सू शेफला अरे नाही, बरोबर बोललो मी. सू शेफ असिस्टंट असतात, हेड शेफ व्हॉट एव्हर. म्हणजे हेड शेफ सांगणार सू शेफला की भाज्या काप, हे काप, असं कर तसं कर, आणि तो तसं करणार. या तो मेरी मम्मी ने सब्जी काटी, हे बघा. मेरी मम्मी ने ग्राइंड किया, मेरी मम्मी ने सब किया. इसने सिर्फ बताया. मतलब अगर देखा जाए तो ये मोमो मोस्टली मेरी मम्मी ने ही बनाई है. मोमो अचार. गाइस दिस इज द बादशाह. मोमो तुम कितने भी बढ़िया बना लो, अगर चटनी बढ़िया नहीं होगी देन वो वर्थ नहीं. बाहेरच्या जे रेस्टॉरंट, जे चायनीज ठेले असतात ना, त्यापेक्षा क्रेझी चटणी बनवते माझी बहीण. आणि व्हेज मोमो मी बाहेर कधीच आयुष्यात खाणार नाही, बट वेदिकाच्या हातचे व्हेज मोमो. अरे बस हो गया, कितना प्रमोशन करता है भाई. गाइस 1K सब्सक्राइबर कर दो मेरी बहन के, जल्द से जल्दी. 733 सब्सक्राइबर हो चुके हैं. जल्दी से ठोक दो लाइक, शेयर, कमेंट कर दो, सब्सक्राइब कर दो चैनल को, 1K कर दो फटाफट. तब तक मैं मोमो एंजॉय करता हूँ. लेट्स गो. यहाँ पर मोमोज बन चुके हैं आणि आता आहे टेस्टिंग टाइम. तर टेस्ट करूयात कसे झालेत बघूया. तेव्हा किती सुंदर दिसतायत. आहा, क्या बात है भाई. इस वक्त आपकी जिंदगी में एक चीज की कमी है, आपको वाह, क्या बात है भाई. वाह वाह वाह, मजे करता हूँ मैं भाई. ब्लॉग में कंटिन्यू रहो. नमस्कार गाइज. तर मोमोज हे उत्तम झाले होते, बट भाई आपण की बहन शेफ आहे, तो आपण पण आपल्यात पण थोडंसं ते टॅलेंट आहे, थोडंसं क्रिएटिव्ह. आपण जेवणासोबत मस्ती करतो मोस्टली, म्हणजे मी एक्सपेरिमेंट करतो काय ना काहीतरी. तर आता मोमोज खाऊन झालेत, आता काही आहेत मोमो फ्राईड करून ठेवलेत. त्याचा मी विचार करतोय की आपण बनवूया ग्रेव्ही मोमोज बनवूया. तर अद्रक, लसूण, कांदा, पात, मिरची वगैरे सगळे काढून ठेवले. तर चला बनवूया. सर्वात पहिले आपण घेऊया 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमच तेल. आता ते केवढे आहे ते मला माहित नाही, मी माझ्या अंदाजाने टाकतोय. त्यानंतर तेल गरम होऊ देऊया जरा. गाइज लेट मी टेल यू, आय कॅन ऑल्सो कुक नाईस. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये फक्त मॅगी बनवताना बघितलं असेल मला. मॅगीचे तर प्रचंड व्हेरिएशन्स आहेत माझ्याकडे, पण मी बाकीचे रेसिपीज पण ट्राय करतो, बनवतो. मी बटर चिकन पण बनवतो, मी भरपूर काही बनवतो. तर कुठली एखादी सुंदर अशी सुशील मुलगी जर माझा ब्लॉग बघत असेल तर मी अवेलेबल आहे. कमेंट करा, DM करा मला इंस्टाग्राम. 26 पर्यंत नॉट अवेलेबल. काय आहे मला लॉजिकच कळलं नाही. मम्मीचं म्हणणं आहे 26 नंतर प्रेमात पडायचं आणि 27ला लग्न करायचं. नाही, प्रेमात नाहीच पडायचं, डायरेक्ट लग्न करायचं. प्रेमात पडायचं नाही, डायरेक्ट लग्न करायचं. तुझे बाबा 29 मध्ये लग्न केलं आणि तेव्हाच प्रेमात पडले. आज आमचं प्रेम कसला ते तो काळ वेगळा होता, आता वेगळा आलाय. दिस इज जनरेशन Z. तर या प्रकारे तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण आता टाकूया अद्रक अँड लसूण. अद्रक, लसूण आणि मिरची टाकलेली आहे या प्रकारे. तर त्याला आपण थोडंसं स्टर करूयात. अँड देन आपण टाकूयात सॉसेजेस. अभी हम डालेंगे माझ्या बहिणीने बनवलेली चटणी. मोमोचा मस्त एक नंबर आहे. काश मी तुम्हाला कॅमेरा थ्रू याची टेस्ट देऊ शकलो असतो, बट सॉरी आय कांट. मस्त थोडी टाकते. एक्सक्यूज मी, प्लीज गेट आउट. डोंट डिस्टर्ब. विल पुट सम चिली सॉस आणि व्हेरी सोया. चिली सॉस आणि सोया सॉस टाकेल ना इकडे कुठे. गाईज हिला माझ्यावरती डाऊट येतोय, तर हिने हिच्या वाटणीचा एक मोमो दिलाय मला. And she also knows that I can cook very well. नाही यार, मला नाही माहित तू काहीतरी बोलतो.
बाटली पर सोया सॉस तोड़ना डायरेक्ट जलती है guys. मैं इससे कुछ ऐसा बढ़िया बना दूंगा ना कि नो गाइस. फिलहाल अपनी जो ग्रेव्ही आहे वो ऐसी कुछ दिख रही है. स्वतःवरती मी विश्वास ठेवून रेसिपी कंटिन्यू करतोय. हे माझे जेवढे काय मोजके 1 2 3 4 5 6 7 8 मोमोज आहेत ते रिस्क वरती है. रिस्क है तो इश्क है गाइस, रिस्क है तो इश्क है. अभी या तो ये खाने लायक बनेंगे नहीं तो फेंकने लायक बनेंगे. अपन ने वेदिका के कलेक्शन में से ये डिश ली है फॉर डेकोरेशन. क्या बात है. वेरी सेसमे सीड्स. ते बघ हे काय असतं माहिती हे मेथी दाणा टाकतोय गाइस. ते नाही अच्छा हे काय आहे मग. मेथी दाणा आहे कुठे आहे? खाली खाली. हा गाइस दिस इज कॉल्ड सेसमे सीड्स. सेसमे सीड्स हे टाकायचं असतं. का टाकायचं असतं माहित नाही. थोडंसं एवढं. क्या बात है गाइस, हैव अ लुक एट इट. बस अभी गले से उतरे. गाइस या प्रकारे आपले एक्सपेरिमेंटल ग्रेव्ही मोमोज हे रेडी झालेत. तर मी तुम्हाला टेस्ट रिव्ह्यू देणार नाही कारण की मी बोललो तर तुम्हाला फेक वाटेल. तर आपण घेऊयात वेदिका शेफ यांचं रिॲक्शन. वाय आर यू लाफिंग. ये हे लवकर. भैया ये दीवार टूटती क्यों नहीं है? टूटेगी कैसे, अंबुजा सीमेंट से जो बनी है. कैसा बना है. अरे कुछ तो बोल. अच्छा है. चलो अभी मैं ट्राई करता हूँ कैसा बना है. कुछ समझ नहीं आ रहा पर अच्छा है. तर गाइस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत लव यू गाइस. गाइस प्लीज ही रेसिपी ट्राई मत करना.